नमस्कार मित्रांनो, मी तुमचा हरिचंद्र ठाकरे आणि तुम्ही पाहतात हरिचंद्र ठाकरे हा यूट्यूब चॅनल। सर्वप्रथम तुम्हाला शुभ सकाळ। आज होळीनं तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आता आपण जाहीर आहे ना मंदिरकडे पूजा करायला, अगरबत्तीनं आपला पाणी घ्यायला जायला। तर चला मग आता आपण जाऊ मंदिरकडे। आपण मंदिर पाशी पोहोचलो जाऊ, देखू शकता तुम्ही। तर आता आपण जाऊ मंदिर में जाता चालू पकी गाण दिसले, तेव्हा आपण पहिले मंदिर झाडी गेला। झाडाय गए ना आपण आता गांधीन बाहेर टाकली ती। तर आपण पूजाला जाऊ, पूजा चालू होती। आपण पूजा बिजा करी दिली, लगेच मग आपण पाया पडी लगी सुधाकडे आता जाऊ। पुढे तुम्ही पाहू शकता आपला हनुमान मंदिर। आता आपण चाललो मसोबा देवकडे। आपण आता थोडं पोषलो तो मसोबा आपण पूजा बिजा करून आपण घरी। पण आता हनुमान मंदिर मधून फिर गेलो तुम्हाला परत एकदा होळीने हार्दिक शुभेच्छा। तर आज होळी आपली पारंपरिक पद्धतीने कशी काय साजरी करता आज तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। आपली जी आदिवासी संस्कृती आज तिला पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत। तर आपण भेटू। आता वाजल्यात 6 आणि आम्ही या ठिकाणी जे लाकडं होते ते एका साईडला ठेवतोय की जेणेकरून जेव्हा लोक या ठिकाणी जमतील, पूर्ण गाव जमा होईल, त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही त्या सर्व लाकडं एका साईडला जमा करतोय आता या ठिकाणी। आणि या ठिकाणी आता आपण होळीची तयारी करत आहोत। जसं की तुम्ही पाहत आहात या ठिकाणी काही लाकडाच्या मुळ्या देखील आहेत, त्या आता आपण पेटवणार आहोत। जसं की तुम्ही बघू शकता त्या प्रकारे आमच्या गावामध्ये होळीची तयारी चालू आहे। आणि तुम्हाला हे जे झाड दिसत आहे या झाडाला म्हटलं जातं हे एक उंबराचं झाड असतं। पण मित्रांनो तो झाड नसून ती झाडाची फक्त एक फांदी आहे। ती फांदी आणली जाते आणि त्या फांदीला गावातून पूर्ण गावातून जी खोबऱ्याची वाटी असते ती एक वाटी बांधली जाते। जसं की मी आता बांधणार आणि त्यानंतर गावातल्या सगळ्या व्यक्तींची परमिशन घेऊन वाटी ही बांधावी लागते। जसं की तुम्ही बघितलंच, रामराम मंडळी वाटी बांधू का असं म्हटलं जातं। जर ज्या एखाद्या व्यक्तीने म्हटलं नाही तर त्याला दंड स्वरूपात एखादा नारळ किंवा वाटी ही आणावी लागते। ही प्रत्येक गावाच्या ह्या चालीरीती असतात, त्याप्रमाणे हा होळी सण साजरा केला जातो। आमच्या आदिवासी कोकणी या समाजामध्ये सुद्धा तुम्ही कुठं पण जा, जो आदिवासी कोकणी समाज आहे त्या समाजामध्ये ह्याच प्रकारे तुम्हाला होळी हा सण पाहायला मिळेल। यामध्ये फक्त तुम्हाला 10% बदल तो आढळू शकतो, पण ज्या गावाच्या चालीरीती असतात त्या प्रत्येक ठिकाणी त्या थोड्याफार वेगळ्या असतात। पण 90% होळी हा सण आदिवासी कोकणी या समाजामध्ये कसा साजरा करतात तेच तुम्हाला मी आज दाखवते। जसं की तुम्ही पाहू शकता यानंतर आता गावातील वेगवेगळे व्यक्ती येणार, ते सर्वांना नमस्कार घालणार। जसं की रामराम मंडळी वाटी बांधू का, आणि त्यानंतर वाटी बांधणार। जसं की हे जे काही व्यक्ती येत आहेत ते सर्व म्हणतात की रामराम मंडळी वाटी बांधू का, या प्रकारे।
ठिकाणी खूप पूर्वीपासून आमच्या गावामध्ये होळी हा सण साजरा करतात आणि या ठिकाणी नारळ, सुपारी आणि काही सुट्टे पैसे आणि काही धान्य ठेवलं जातं. त्यामध्ये नाचणी असते, नाचणीलाच आमच्याकडे नागली म्हणतात. त्यानंतर तांदूळ हे काही धान्य या ठिकाणी ठेवलं जातं आणि त्यानंतर नारळ आणि नारळवरती पूर्णपणे गोवऱ्या ठेवल्या जातात. जसे की तुम्ही पाहत आहात या ठिकाणी आता पूर्णपणे गोवऱ्या ठेवत आहेत, जसे की तुम्ही बघू शकता. त्यानंतर जे उंबराचं झाड आहे त्या झाडाची जी फांदी आहे त्याला आमच्याकडे खांब म्हटलं जातं. हे खांब आता ठेवत आहेत. ही एक फांदीच असते जसे की तुम्ही बघू शकता आणि त्यांना त्या फांदीला पूर्ण गावातून ज्या वाट्या असतात त्या बांधलेल्या आहेत. जसे की तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये पूर्ण ह्या वाट्या बांधल्या जातात गावातून. प्रत्येक घरातून एक वाटी येते आणि या झाडाला, या फांदीला, या खांबाला बांधली जाते आणि त्यानंतर आता याच्या सोबती पूर्णपणे ज्या लाकडाच्या मुळ्या असतात त्या पूर्णपणे रचणार आणि होळी पेटवली जाते, जसे की तुम्हाला थोड्या वेळात पाहायलाच मिळेल. या ठिकाणी पूर्णपणे ज्या लाकडाच्या मुळ्या आणलेल्या आहेत गावातून, प्रत्येक घरातून, त्या आता या ठिकाणी रचणार आणि मोठ्या उत्साहाने, आनंदाने होळी हा सण साजरा करणार आणि होळी ही पेटवणार. होळीची पूर्णपणे बऱ्यापैकी तयारी झालेली, जी होळी पेटवणार आहेत ते पूर्ण रचून झाले आणि आता एकदा पूर्ण गावातील व्यक्ती आले आहेत की नाही त्यांची एकदा चौकशी करणार. जर आले नसतील तर त्यांची वाट पाहणार. ते आल्याशिवाय होळी पूर्णही पेटत नाही. गावामध्ये कोणता पण कार्यक्रम असला की पूर्ण गावातील व्यक्ती आल्याशिवाय होळी किंवा कोणताही सण हा साजरा होत नाही. आता बऱ्यापैकी होळी झाली आणि आता आपण थोड्या वेळात होळी पेटवणार आहोत. आता गावकरी मंडळीला विचारून होळी ही पेटवली गेली. जसं की तुम्ही बघू शकता, होळी पेटवण्याच्या पहिले गावकरी मंडळींना म्हटलं जातं, गावकरी मंडळी होळी पेटू का? त्यानंतर त्यांनी परमिशन दिली आणि होळी पेटवली, कारण की गावातील पूर्ण व्यक्ती आले होते, जसं की तुम्ही पाहू शकता. आणि गावातील पूर्ण व्यक्ती आल्यानंतर
जी होळी असते तिला जेवू घाललं जातं किंवा त्याला नैवेद्य दिलं जातं. जसं की घरामध्ये गावामध्ये जे जे पदार्थ बनवले जातात जास्त तर प्रमाणामध्ये ही पुरणपोळी बनवली जाते. पुरणपोळी आणि जे गोड पदार्थ बनवले जातात ते होळीला जेवण घातले जातात. जसे की तुम्ही पाहतात आता गावातील पूर्ण गावकरी मंडळी ही होळीला जेवण घालत आहे आणि त्यामध्ये पाणी असतं आणि पुरणाची पोळी असते. पुरणाची पोळी आणि पाणी असतं. जास्त तर प्रमाणामध्ये पुरणाची पोळी आणि जे पाणी असतं ते जास्त व्यक्ती जास्त लोक हे होळीला जेवण घालत असतात. जसं की तुम्ही पाहू शकता आणि पूर्ण गावामध्ये पूर्ण एक आनंदाचा उत्सव असतो. जसं की तुम्ही पाहू शकता कारण की असे काही सण असतात की त्यामध्ये सर्व गाव एकत्र जमा होतं. जसं की तुम्ही पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण गाव हे जमा झाले आणि होळीला जेवण घालतात. आणि याच ठिकाणी ज्या गावातल्या मुली असतात ज्या सासरी गेलेल्या असतात त्या देखील माहेरी येत असतात आणि खूप आनंदाने खूप उत्साहाने होळी हा सण आमच्या आदिवासी कोकणी या समाजामध्ये साजरा होत असतो. आणि पूर्ण होळी पेटून झाली की होळीला जेवण घातलं जातं आणि त्यानंतर काही गावातले व्यक्ती हे पेढे घेऊन येतात आणि ते पेढे असं वरती उडवतात आणि ते उचलत असतात. जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी काही व्यक्ती हे पेढे वरती फेकत आहेत म्हणजे जे उडवतात आणि त्यानंतर ते खाली विजतात. मित्रांनो ही एक मजा एक वेगळीच असते कारण की होळी हे एक आनंद उत्सव असतो आणि या उत्सवामध्ये असे काही ऍक्टिव्हिटीज होतात तेव्हा खूप भारी वाटतं आणि खूप मजा येते जेव्हा काही व्यक्ती हे पेढे फेकतात आणि ते उचलण्यासाठी सर्व म्हणजे असं एक सगळ्यांना असं वाटतं की मला मिळालं पाहिजे ह्या प्रकारे. म्हणजे बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप पेढे वरती फेकले जातात आणि ते विसण्यासाठी सर्व जे मुलं असतात ते असं गोंधळ करत असतात. पण ही एक वेगळीच मजा असते. मोरो खाली अरे नको रे
हात घाला नको सांगे ना तू आम्ही सगळ्या वाट्यात तमाशा वाला लागते बघ तमाशा वाला लागतील त्या जो हा खांब असतो त्या खांबाची एक फाटी तोडली जाते आणि त्यानंतर जो फाटी असते ती जो हा खांब असतो त्याचा अंगारा पूर्णपणे लावला जातो. तो अंगारा घेतला जातो आणि आपल्या कपाळाला लावलं जातं. त्या प्रकारे आमच्या गावाच्या चालीरीतीप्रमाणे किंवा आदिवासी कोकणी समाजामध्ये ह्या प्रकारे होळी हा सण साजरा होत असतो. आणि पूर्ण हे होळी सण पूर्ण झाल्यानंतर जाण्याच्या पहिले मित्रांनो आमच्या समाजामध्ये कोणताही सण असो जेव्हा त्याचा शेवट होतो तेव्हा पूर्णपणे लोकांना भेटतात, गाठी भेटी होतात. जे वडीलधारे माणसं असतात त्यांच्या पाया पडल्या जातात आणि जे आपल्या वरवरती असतं त्यांना गळ्यात मिळून रामराम घातलं जातं. आणि या प्रकारे हा होळी सण पूर्णपणे आमच्या गावामध्ये साजरा झालेला आहे. जसं की तुम्ही पाहू शकता खूप उत्साह आणि खूप आनंदाने हा सण साजरा होत असतो. मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही सजेशन असतील ते देखील सांगा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच इतरांना देखील शेअर करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.